नमस्कार. मी सुनील भातंब्रेकर. माझे हास्यरंग नावाचे पुस्तक घेऊन येतोय. सुरेश भटांची एक सुंदर कविता आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. सुरेश भटांसारख्या गझल सम्राटांच्या गझलांमध्ये आणि कवितांमध्ये असंख्य रंग होते. पण त्यातही अभावाने सापडणारा एक रंग आम्हाला जाणवला व तो म्हणजे हास्यरंग. या रंगाच्या नुसत्या कल्पनेनेच आम्ही दंग झालो आणि चक्क आमच्या पुस्तकालाच हे हास्यरंग नाव दिलं. माणसाला वैताग येणं, त्रास होणं, वाईट वाटणं, राग येणं हे इतकं सहज होतं, की त्यामुळे हसू येणं माणूस जवळपास विसरलाय की काय असं वाटतं. आपल्या आसपास असे कितीतरी प्रसंग घडत असतात, ज्यामध्ये आपल्याला खूप हसवण्याचं सामर्थ्य नक्कीच असतं. तरी आपण हसत नाही. कारण नसतो तो त्याकडे बघण्याचा खेळकर दृष्टिकोन. माझं हास्यरंग हे पुस्तक याच दृष्टिकोनातून लिहिलंय. या पुस्तकात माझ्या आवडीच्या ललित आकृतीबंध म्हणजे निबंध स्वरूपातील 10 लेख आहेत. रोजच्या व्यवहारात घडणाऱ्या आसपासच्या गोष्टींवरचे हे लेख आहेत. उदाहरण द्यायचं तर फोटो, खड्डे, स्वप्न, व्यायाम, विमान प्रवास, शहरीकरण, ट्रॅफिक जॅमत, चप्पल वगैरे वगैरे. यातला कोणताही विषयाशी तुमचा रोज संबंध नक्कीच येत असणार. त्यामुळे तुम्हाला कल्पनाशक्तीला जास्त ताण द्यायची गरज नाही. सहज सोपं लिहिलंय आणि त्यात गंमत म्हणजे लेख जरी निबंध स्वरूप असले, तरी साहित्यातले वेगळे प्रकार तुम्हाला वाचायला मिळतील. म्हणजे फोटोवरचा लेख अभंग स्वरूपात, शहरीकरणावर बखरी शैलीत लिहिलंय आणि नाट्यछटा पण लिहिली आहे. ट्रॅफिक जॅम, खड्डे हे उपरोधिक लेख आहेत आणि बाकीचे निबंध. पुस्तकाचा उद्देश तुमचे मनोरंजन व्हावे हा तर आहेच, पण ते होता होता एखादा वेगळा दृष्टिकोन मिळाला, तर तुमचे रोजचे जगणे जरा सुसह्य होईल, हा पण आहे. तसा मी मूळचा मेकॅनिकल इंजिनियर. यंत्रांच्या विश्वात संपूर्ण करिअर घालवूनही लिखाणाची ज्योत तेवती ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही ज्योत मला जसा प्रकाश देते, तसा तुम्हाला देवो, अशी उगीच इच्छा होती. त्या उर्मीतूनच हे पांढऱ्यावर काळं केलंय. आशा करतो, की हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. माझी विनंती आहे, की सुरुवातीची प्रस्तावना तरी नक्कीच वाचा. अहो, थेट प्राध्यापक मिलिंद जोशी सरांची आहे, सांगता कुणाला? जसं जेवणाच्या ताटातील पहिली गोड खीर खाल्ल्यानंतर संपूर्ण जेवण आपोआप खाल्लं जातं, तसं ही प्रस्तावना वाचली, की हे पुस्तकही तुम्ही आपोआप वाचाल याची मला खात्री आहे. पुस्तक घनश्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशनासारख्या मातबर प्रकाशनाने प्रकाशित केले. घनश्याम पाटील यांच्या एवढा सतत कार्यरत राहणारा माणूस मी तरी पाहिला नाही. कॉम्प्युटरमध्ये एका वेळेस खूप टॅब ओपन ठेवून काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्ही बघितले असणार. पाटील सरांच्या डोक्यातही असे कित्येक विषय सतत ओपन असतात. त्यांच्याकडे म्हणजेच shop.chaprak.com मोबाईल क्रमांक 7057292092 या क्रमांकावर तुम्हाला हे माझं हास्यरंग पुस्तक मिळेल. त्यांच्या ह्या व इतर दर्जेदार पुस्तकांसाठी चपराक व लाडोबा प्रकाशनाच्या लाडोबा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचे म्हणजे हास्यरंग नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.